तात्या मित्राला वाटतं की हा दिवस कायमच असावा, म्हणून सर्व असणारी गावातील तरुण मित्रमंडळी आमची यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन असे चांगल्या प्रकारे या ठिकाणी वाढदिवसाचं नियोजन करत असते. आपणाला सांगू इच्छितो, आदरणीय तात्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यामध्ये मागच्या वर्षी आज बघतोय आपणच आपल्या गावातीलच नाही तर अख्ख्या तालुक्यातील नव्हे जिल्ह्यातील सुद्धा प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमाला ज्या ठिकाणी तात्या जाते त्या ठिकाणी तिथनं असणारी काही मित्रमंडळी असेल, मग ते कोणत्याही पक्षाचे असू द्या, त्या ठिकाणी तात्यांना एक नारायण चिंचोलीचा विकास रत्न म्हणून त्या ठिकाणी उल्लेख केला जातो. त्याचं कारण सांगतोय मित्रांनो, आज आपल्या तालुक्यातच नव्हे अख्ख्या जिल्ह्यामध्ये आपण बघा असणारी जी ग्रामपंचायत असेल तर मला वाटतं नारायण चिंचोली एकमेव अशी ग्रामपंचायत आहे अख्ख्या जिल्ह्यामध्ये आपली एक नंबर आहे. आणि त्याचं श्रेय जातं केवळ तात्यांना. म्हणजे सांगायचा मुद्दा काय, तात्यांना श्रेय जाण्याचं कारण काय, आपण सर्वजण प्रत्येक कामात सगळेजण सक्रिय असतो, सगळेजण सहभागी होतो, परंतु कधी स्वप्नात सुद्धा असं आलं नसेल की हे गाव असं होईल किंवा या गावाचा आपल्याला अशाच्या पद्धतीनं आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून या गावामध्ये काहीतरी नवीन करता येईल, हे कधी मनात आलेले विचार असतील, परंतु ते देवाची कणी म्हणतात त्यातला प्रकार झाला. वास्तविकता तात्यांनी इथं आल्यानंतर तात्यांची सुरुवात झाली ती खरोखर तर अतिशय एकदम गरीब परिस्थितीतून सुरुवात झालेली. सुरुवातीला तात्या ज्यावेळेस आले त्यावेळेस जिथं मला वाटतं बऱ्याचपैकी तात्यांनी ते काही अर्धा जण तात्यांचा एक ग्रुप होता जुना, त्यांनी त्या माध्यमातून या ठिकाणी प्रथमतः विहिरी फोडून एक कुटुंब कसं जगवायचं याची सुरुवात केली. आणि खरोखर आता जर विचार केला तर त्याच्यामध्ये कुणाला शक्य वाटत नाही, परंतु ते तात्यांनी करून दाखविलेलं आहे. ते केवळ एका हिमतीवर जोरावर आणि विचार करण्याची जी दूरदृष्टी म्हणतो आपण, दूरदृष्टी असणारे नेतृत्व म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके तात्या. या ठिकाणी तात्यांकडे जर बघितलं तर नेतृत्व, दातृत्व आणि कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्व, कर्तृत्व असं तिन्ही मिलाप असणारे एकमेव नेतृत्व म्हणजे आपल्या तात्या आहेत. कारण या ठिकाणी कोणतेही सामाजिक कार्यक्रम असू द्या, गावामध्ये असू द्या, कोणाचा जेव्हा काही असू द्या, कारण ज्यावेळेस एखादी व्यक्ती चांगलं आपल्या गावाच्या दृष्टिकोनातून गावाच्या विकासाच्या माध्यमातून जर पुढे जात असेल तर त्या ठिकाणी आपण सर्व काही त्या व्यक्तीवर सोपवलेलं असतं. म्हणून आम्ही सुद्धा आमचे सर्व तरुण पिढी तर आमचा जीव सुद्धा मी द्यावाला आम्ही सर्वजण सांगतो की असणारं तात्यांचे आमचं स्वाधीन, परंतु तात्यांना